राज्याच्या राजकारणात जर बघितलं तर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशीच देखील चर्चा या ठिकाणी सुरू असताना शरद पवार यांनी देखील एनडीए मध्ये समाविष्ट होतील अशी देखील एकीकडे चर्चा आहे. असं असलं तरी जितेंद्र आव्हाड असतील किंवा तटकरे असतील हे देखील यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. या संपूर्ण घटनेबद्दल या चर्चेबद्दल बोलण्यासाठी माजी मंत्री असतील अनिल पाटील तथा आमदार या ठिकाणी जिल्ह्याचे अंमळनेर शहराचे आमदार आपल्यासोबत आहे. दादा काय सांगाल, जितेंद्र आव्हाड असतील तटकरे यांनी देखील या एकनाथ शिंदेची भेट घेतली, कसं बघताय याबाबत? एकीकडे वेगळीच चर्चा या ठिकाणी सुरू आहे. ते काही आगळी वेगळी चर्चा करण्याची आवश्यकता नाही. परवाच 2 दिवस आधी मुख्यमंत्र्यांची सुद्धा जयंत पाटील साहेबांनी भेट घेतली. त्याच्यामध्ये त्यांच्या राज्यात त्यांच्या मतदारसंघातल्याच एका नगरपालिकेच्या डिस्क्वालिफिकेशन विषयी त्यांनी त्याची कल्पना दिली आणि त्यात ती मदत करण्याच्या बाबतीमध्ये आग्रह धरला असेल. पण हे नगर विकास विभागाचाही त्याच्याशी या कामाशी संबंध असल्यामुळे कदाचित शिंदे साहेबांना त्याच कामानिमित्त ते भेटायला गेले असतील. त्यामुळे वेगळ्या चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. शेवटी मतदारसंघातलं काम करून घ्यायचं असेल तर विरोधातला असो किंवा सत्तेतला असो तो राज्याच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. त्यात राजकीय अर्थ काढला पाहिजे असं काही वाटत नाही. आता जयंत पाटील आव्हाड यांनी अचानक या ठिकाणी भेट घेतली. अनेक जण या ठिकाणी टीका टिप्पणी करताना दिसून येत आहे. मात्र आपल्यापर्यंत अशी काही माहिती आहे का की नेमकी ही भेट कशा पद्धतीने घेतलेली आहे? काही पुढच्या हालचाली या ठिकाणच्या सुरू आहे का? मला जितकं कळतं तितकं की त्यांनी त्यांच्या नगरपालिकेच्या संदर्भातच भेट घेतली असेल, पण शिंदे साहेबांची भेट घेतलेली असेल जयंत पाटील साहेब आणि आव्हाड साहेबांनी. परंतु शेवटी त्यांच्या ते वरिष्ठ नेते आहेत. मी इतका काही मोठा नाही की त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, त्यांचे विचार काय चाललेले आहेत, त्यांचे हेतू काय भेटण्याचा होता, असा त्यांच्या मनातला हेतू ओळखणे इतका मी आज तरी काही मोठा नाही. तटकरे साहेब जे ते नाराज आहे अशी देखील चर्चा या ठिकाणी दिसून येत आहे. कसं बघता तुम्ही यांच्या या? तटकरे साहेबांच्या नाराजगीच्या बाबतीमध्ये केवळ फक्त बातम्याच येत असतात. परंतु तटकरे साहेबांचं आणि आमच्या पक्षश्रेष्ठींचं, सुनेत्रा वहिनींचं सातत्याने कम्युनिकेशन अतिशय उत्तम असतं. त्यांच्या बाबतीमध्ये असलेला त्यांचा संपर्क, असलेला संवाद अतिशय उत्तम असतो. पक्षामध्ये जे काही निर्णय घ्यायचे असतील, पक्षामध्ये समजा जर का कुठची वाटचाल पुढची कशी करायची याच्याविषयी त्यांचा संवाद चांगला असतो. एनडीए मधल्या घटक दलांबरोबर चर्चा करायची असेल किंवा सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा करायची असेल, ती सुद्धा जबाबदारी तटकरे साहेब चांगलं करतात. पण नाराज असण्याचं काही कारण मला तरी काही दिसत नाही. त्यांच्या कालच्या स्पष्टपणे त्यांनी दिलेल्या खुलाशामध्ये अशी कुठलीही नाराजगी त्यांनी बोलून दाखवलेली नाही. आता अर्थ खातं मिळावं यासाठी आग्रहाची भूमिका या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येत आहे. आपलं काय मत असणार आहे या संदर्भात? ते स्वाभाविक आहे. अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या वेळेला तिन्ही पक्षाचं निवडणुकीच्या पूर्वी झालेली जी काही युती झालेली होती, त्या युतीमध्ये ठरवलेले जे पोर्टफोलिओ आहे ते वरिष्ठांनी ठरवलेले होते. त्यावेळेला ज्या दादा हयात असताना ते ठरवलेले पोर्टफोलिओ आहे. अर्थ खातं असो किंवा अन्य कुठलं खातं असो, याच्यामध्ये या पोर्टफोलिओ ठरवण्यामध्ये सुद्धा एनडीए मधले घटक एनडीए मधले वरिष्ठ नेते, भारतीय जनता पार्टी, अमित भाई शाह असतील किंवा अजून पंतप्रधान असतील, यांच्या साक्षीने हे सगळं ठरलेलं आहे. मला असं वाटतं की दादांचं हे दुर्दैवी निधन झालं, त्याच्यामुळे कदाचित हे सांभाळण्याकरता वहिनींना काही कालावधी द्यायला पाहिजे या दृष्टिकोनातून स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे खातं सांभाळलेलं आहे. मला जो काही अंदाज आहे त्या अंदाजानुसार जे काही सूत्र ठरलेलं असेल त्याच्याप्रमाणेच मुख्यमंत्री महोदय येणाऱ्या काळात निर्णय घेतील. पार्थ पवारांनी शिंदेची भेट घेतलेली आहे. पार्थ पवारांनी शिंदेची कधी भेट घेतली याच्याविषयी मला कल्पना नाही. दादा, एकीकडे जर विचार केला तर शरद पवार एनडी मध्ये विलिनीकरण होतील अशी देखील या ठिकाणी सूत्रांची माहिती आहे, चर्चा आहे राजकारणामध्ये. आपलं काय मत असणार आहे? हे बघा, पवार साहेबांच्या कुठल्याच पक्ष नेतृत्वाकडनं असं कुठेही खुलासा केला गेला नाही की आम्ही या संदर्भामध्ये चर्चा केली, एनडीए मध्ये सहभागी होणार किंवा काय करणार. स्वतः सुप्रियाताईंनी ज्यावेळेला परवा माध्यमांसमोर बोलून दाखवलं त्यावेळेला हेच बोलून दाखवलं की जे काही शीतकालीन सत्रामध्ये येणाऱ्या काळात महिला विधेयक आणि डिलिमिटेशनचं विधेयक येतंय त्याच्या समर्थनार्थ आम्ही आमची भूमिका, आमच्या पक्षाची ही समर्थनासाठी असेल हे स्टेटमेंट केलेलं आहे.
परंतु मग आम्ही एनडीए मध्ये सहभागी होऊ असं काही त्यांनी कुठे केलं नाही. आता राहिला प्रश्न, असे अनेक विधेयक जे आमच्या विधानसभेमध्ये सुद्धा असतात ते एकमताने मंजूर होतात किंवा त्या ठिकाणी विरोधकांचा सुद्धा पाठिंबा असतो. याचा अर्थ एखाद्या विधेयकाला जर का विरोधकांना आवडणारा विधेयकाला जर का पाठिंबा द्यायचा राहिला तर ते त्या युतीमध्ये किंवा एनडीए मध्ये किंवा आघाडीमध्ये सहभागी होतात असं नसतं. आता सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांनी देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस भेट घेतली त्यावेळेस आपल्या पक्षाला म्हणजे सुमित्रा पवारांना किंवा पार्थ पवारांना या संदर्भात कुठलीच माहिती नव्हती. नेमकी ही भेट कशासाठी होती आणि गोपनीय काही भेट असू शकते का? तर या बाबतीमध्ये तटकरे साहेबांनी आणि स्वतः जयंत पाटील साहेबांनी दोघांनी आम्ही कोणत्या कारणास्तव भेटायला गेलो होतो याचा खुलासा केलेला आहे. तटकरे साहेब रायगडच्या कामा करतात, ते अनेक वर्षापासून खासदार आहे. प्रफुल्लभाई अनेक वर्षापासून सक्रिय राजकीय क्षेत्रात काम करतायत, त्यामुळे दोघांची कामं वेगवेगळी होती. मुख्यमंत्र्यांनी प्रफुल्लभाईंना बाहेर विदेशी जायचं असल्यामुळे त्यांना तातडीने बोलवून घेतलं आणि तटकरे साहेबांनाही बोलवलं. योगायोग की त्याच वेळा जयंत पाटील साहेबांनी सुद्धा त्यांचं सुद्धा त्याच्या 2-4 दिवस आधी डिस्क्वालिफिकेशन एका नगरपालिकेचं झालं असल्यामुळे, नगराध्यक्षाचं झालं असल्यामुळे, तर त्या संदर्भामध्ये त्यांनी तो विषय कानावर घालावा हा योग आहे केवळ. परंतु त्यांची आणि त्यांची दोघं नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची कुठेही त्या ठिकाणी संवाद झाला नाही, चर्चा झाली नाही, याचा खुलासा त्यांनी दोघांनीच केलेला आहे. दादा, प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा तुमच्याकडे सोपवली जाणार आहे अशी देखील राज्याच्या राजकारणात असतील किंवा सूत्रांची माहिती या ठिकाणी समोर येते. आपली काय प्रतिक्रिया असणार या संदर्भात? नाही, ह्या सगळ्या मला सुद्धा माध्यमांमधनं काही वर्तमानपत्रातनं या बातम्या ऐकायला मिळाल्या, वाचायला मिळाल्या की मला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी केलं जाणार आहे किंवा होऊ शकतात. सूत्रांची माहिती मला सुद्धा सूत्रांकडूनच माहिती मिळते, पण आमच्या पक्षश्रेष्ठींनी अशा प्रकारची चर्चा ही कुठेही केलेली नाही, माझ्याशी तर अजिबात केली नाही. राहिला प्रदेशाध्यक्षांच्या बाबतीत, त्यांच्या जागेवर दुसरा नियुक्त करण्याची आवश्यकताच नाही, कारण ज्या पद्धतीने सुनील तटकरे साहेबांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून दादा असताना निभावलेली भूमिका आणि दुर्दैवी निधन दादांचं झाल्यानंतर सुद्धा सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री करण्यापर्यंत त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने हे काम केलेलं आहे. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचे दौरे असतात, संघटनात्मक जबाबदाऱ्या ते व्यवस्थित अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतात, विश्वासात घेऊन पार पाडतायत. त्यामुळे त्यांच्या निवडीचा आणि त्यांच्या बदल करण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे माझ्या नावाची चर्चा कोणत्या सूत्रांकडून मिळालेली आहे, काय मिळालेली याची मला कल्पना दिली तर तेही बरं होईल. अशी चर्चा कुठेही नाही. आता एक शेवटचा प्रश्न आहे की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आले तर अजून या राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटांना पुढे बळकटी मिळणार आहे अशी देखील कार्यकर्त्यांची चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे. एक आमदार म्हणून तुमची काय मत असणार आहे यात? ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय कुठल्या स्तरावर होईल? तो वरिष्ठ स्तरावर होईल. आता ह्या वरिष्ठ स्तरावरचा निर्णय व्हायचा राहिला असता तो आधी झाला असता. भविष्यात जर का व्हायचा असेल तो सुद्धा तो समजा वरिष्ठ स्तरावर होईल. आज विलिनीकरणाच्या चर्चेला कुठेतरी फुलस्टॉप दोन्ही पक्षाच्या नेतृत्वांकडनं दिला गेलेला आहे. तो ज्या दिवशी फुलस्टॉप काढून स्वल्पविराम त्या ठिकाणी येईल त्यावेळी मात्र मी तुम्हाला माध्यमांसमोर नक्की बोलायला येईल. निश्चित असतं. ह्या होत्या प्रतिक्रिया की या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या या संपूर्ण चर्चेला आता कुठेतरी फुलस्टॉप आहे. ज्यावेळेस स्वल्पविराम त्या ठिकाणी असेल त्यावेळेस निश्चितच तुमच्या समोर या ठिकाणी बोलेल असंच मत या ठिकाणी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी बोलताना व्यक्त केलेलं आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.